आपण पाहताय महाधुरळा। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सध्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कारखान्याचा वाद प्रचंड पेटलेला आहे। एकीकडे धुरांडे पेटण्याऐवजी आता वादच पेटल्यामुळं आणि धापलेला कारखाना परत घ्यायचा या इशाऱ्यामुळं हा वाद मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे आणि तो नामांतरापर्यंत पोचला आहे। खरं तर सध्या या कारखान्याचं नाव राजाराम बापू सहकारी साखर कारखाना युनिट 4 असं आहे, पण त्याचं नाव पूर्वीप्रमाणे विजयसिंह राजे डफळे साखर कारखाना असं रात्रीच केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं। गेल्या 5-6 महिन्यापासून आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद बराच चिघळलेला आहे, संघर्ष पेटलेला आहे। माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे एका जयंत पाटलांसाठी एकत्रित येता। प्रश्न काय आहे, जयंत पाटलांच्या आईवडिलांच्याबद्दल कोणीतरी चुकीची भाषा वापरली तरी त्याच्या समर्थनासाठी आपण सभा घेतोय, हे मला वाटत नाही। मला आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्ष असा विचार करू शकेल। आता आमच्या सभेतही 2-4 जणांनी इकडे तिकडे भाषणं केली, त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही। त्यामुळे ठीक आहे, आता तो प्रश्न बाजूला गेलेला आहे। जत तालुक्यातल्या जनतेच्या भावना या कारखान्याशी जोडलेल्या आहेत। जत तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांची अस्मिता म्हणजे राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्पेआळी जत हा कारखाना आहे, परंतु सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडी मोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा। अतिशय खालच्या पातळीवर आरोप झाले, रस्त्यावरची लढाई झाली, मोर्चा झाले, सभा झाले आणि एकमेकांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रचंड वैयक्तिक पातळीवर आरोप केलेले आहेत। या आरोपाच्या नंतर आता दुसरा पार्ट सुरू झाला आहे, तो साखर कारखान्याचा, जो कारखाना 30 वर्षापूर्वी जत तालुक्यात सहकारी तत्वावर सुरू झाला। तब्बल 22,000 सभासदांनी हा कारखाना उभा केला। विजयसिंह राजे डफळे साखर कारखाना असं नाव झालं। हे राजे म्हणजे जत संस्थांचे शेवटचे राजे, त्यांच्या नावानं हा कारखाना जत तालुक्यात उभा राहिला आणि सहकाराची एक नवीन या भागात सुरुवात झाली। पण फार वर्षे हा कारखाना टिकला नाही, अगदी 6 ते 7 गळीत हंगामे झाले आणि कारखान्याला ऊस कमी पडू लागला। दुष्काळामुळं कारखाना अतिशय आर्थिकदृष्ट्या बुडघाईला गेला आणि कारखाना डबघाईला गेल्यामुळं त्याच्यावर काही प्रशासक नियुक्त करण्यात आले। सहकार मंत्री तत्कालीन पतंगराव कदम यांनी प्रशासक तेव्हा नियुक्त केलेला होता। म्हणजे साधारणतः 6-7 वर्षातच हा कारखाना बंद झाला आणि तेव्हा तत्पूर्वी जयंत पाटील यांनी 5-6 वर्षे हा कारखाना चालवायला घेतला होता, पण ऊसाची कमतरता आणि इतर काही कारणामुळं तोही कारखाना चालवता आला नाही आणि तो बंद पडला। माजी आमदार विलासराव जगताप यांच्या ताब्यात तेव्हा कारखाना होता। भ्रष्टाचाराचे अनेक आरोप यावेळी करण्यात आले आणि एकूणच घरघर लागली या कारखान्याला आणि दिवाळखोरीत हा कारखाना अखेर निघाला आणि लिलाव काढला आणि या लिलावात अखेर 40 कोटीला जयंत पाटील यांनी हा कारखाना विकत घेतला आणि सहकारी साखर कारखाना झाला खाजगी। गेले काही वर्षे हा कारखाना त्यांच्याकडून सुरू आहे, पण आता जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या वादाने टोक गाठले आणि या टोकात आता आलेला आहे जतचा साखर कारखाना। घशात घातलेला कारखाना मी परत घेणार, तो सभासदांच्या मालकीचा करणार अशी घोषणा पडळकरांनी केली आणि तोपर्यंत हा कारखाना
सहकारी होत नाही तोपर्यंत धुरांडे पेटू देणार नाही असा इशाराच त्यांनी दिलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रात्री अचानक या कारखान्याचं नावच बदललं काही नाही. श्रीमंत राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं नामांतर झालं. पण दुसऱ्या दिवशी ते नाव पुन्हा बदललं. जुन्या नावानं म्हणजे राजाराम बापूंच्या नावानं कारखानाचा बोर्ड आपण पाहताय तो सुरू झाला. एकूणच सध्या जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद विविध पातळ्यावर सुरू आहे. वैयक्तिक आरोप प्रत्यारोपानंतर थेट आता जतचा कारखाना या वादाचा केंद्रबिंदू झालेला आहे. तो वाद नक्की यापुढेही वाढणार हे निश्चित आहे. कारण आता आगामी नगरपालिका निवडणुका आहेत, जिल्हा परिषद निवडणुका आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर या वादाला आणखी तोंड फुटणार. कारण हा कारखाना 40 कोटीला घशात घातल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांचा आहे. मात्र जेव्हा लिलाव निघाला तेव्हा लिलावात सर्वाधिक रक्कम देऊन जयंत पाटील यांनी तो कारखाना विकत घेतलेला आहे. या कारखान्यात जवळजवळ 200 एकरपेक्षा जास्त जमीन आहे. काही जमीन विकली तरी तो 250 कोटीपेक्षा अधिक या कारखान्याची किंमत होऊ शकते. त्यामुळे 250 कोटीचा कारखाना 40 कोटीत घेतल्याचा आरोप केला जात आहे. पण लिलावात त्यांनी तो घेतलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद टोकाला जाणार आणि या टोकाचे निमित्त असणार जतचा साखर कारखाना. धुरांडी आता येत्या 8-10 दिवसात कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्व कारखाने 1 नोव्हेंबरपासून सुरू करावेत असा आदेश राज्य सरकारने दिलेला आहे. त्यामुळे आता 4 दिवसात साखर कारखाने सुरू होण्याची वेळ आली असतानाच धुरांडे पेटण्याऐवजी आता वाद पेटलेला आहे. आता हा वाद आणखी किती पेटणार याकडे जत तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे. एकूणच आता जत तालुक्याचा हा केंद्रबिंदू, विकासाचा केंद्रबिंदू ज्या कारखान्याला मानलं जातं, तो कारखाना आता खाजगीच राहणार की पुन्हा सहकारी होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आपल्याला या संदर्भात अधिक काही माहिती हवी असल्यास आपण आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.